अहमदनगरमधील सकल हिंदू मोर्चामध्ये नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय। नितेश राणेंच्या माध्यमातून सरकारला दंगली घडवायच्या आहेत का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। भारतीय जनता पक्षाने मात्र नितेश राणे यांची पाठराखण केली आहे। सविस्तर पाहूयात। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या या अशा प्रक्षोभक वक्तव्यांनी मोठा वाद निर्माण झालाय। नगरमधील सकल हिंदू मोर्चात नितेश राणे यांनी मशिदीत घुसून चुन चुन के मारूंगा अशी फिल्मी डायलॉगबाजी केली। स्वतःला नितेश राणे यांनी चक्क हिंदू गब्बर असल्याचं म्हणून टाकलं। कोण काय आपल्याला करत नाही, कोण नाही बघा। मी आपल्या जिभेला काय हाड आहे नाही, पाहिजे तर त्यांना बोलतो, त्यांच्या समोर चालून जातो, कोण नाही काय बोलतो। बघून दरवाजे खिडक्या बंद करतात, त्याचा काय गब्बर आलाय। मी पण हिंदूंचा गब्बर आहे, लक्षात ठेवा। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। सत्ताधारी भाजपनं नितेश राणेंना प्रक्षोभक वक्तव्य करण्याच्या कामगिरीवर पाठवलंय का असा सवाल विरोधकांनी केला आहे। दंगली घडून सत्ताधाऱ्यांना सत्ता मिळवायची आहे का असा सवाल विरोधक उपस्थित करतात। सत्ताधाऱ्यांनी पाठवलेले किंवा सत्ताधाऱ्यांच्या तोंडातून बोलवण्यासाठी ही पोचलेली काही ही माणसं आहेत का? आता ही जर गुंडगिरीची भाषा ही असेल तर यावर कारवाई काय होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। नितेश राणेंची चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र पाठराखण केली आहे। नितेश राणेंच्या वक्तव्यांना काही संदर्भ असतील तर ते तपासावे लागतील असं बावनकुळे यांनी म्हटलंय। नाही, नितेश राणे हे कुठल्या आधारावर बोलले आणि कुणाबद्दल बोलले, काही त्याला संदर्भ असतील, असे जनरल कुणाशी बोलले नाहीये। काही या ठिकाणी अराजकता पसरवणारे काही लोक असतात, त्याची काही घटनेचा नोंद घेऊन बोलले असतील। नितेश राणे हिंदुत्वावर आक्रमकपणे बोलतात, पण कुणाला आव्हान देण्याची भाषा नितेश राणेंनी केली नसल्याचं भाजपचं म्हणणं आहे। आपल्या स्वभावाप्रमाणे त्या ठिकाणी आक्रमक बोलत असतात, बेधडक बोलत असतात। त्याचा उद्देश त्या ठिकाणी कोणाला आव्हान द्यायचा नसतो। हिंदुत्वावर आघात झेलत असताना ते त्याच पद्धतीनं उत्तर देत आहेत आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे आलेली ती तीव्र प्रतिक्रिया। नितेश राणेंच्या वक्तव्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांना अटक होण्याची शक्यता दिसत नाहीये। नितेश राणेंना भाजप श्रेष्ठी अप्रत्यक्ष पाठिंबा तर देत नाही ना अशी शंका आता घेतली जाऊ लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।